बुलेटिनच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय विश्वातून महत्त्वाची बातमी। इराणच्या हल्ल्यानंतर आता इस्रायलनं देखील प्रत्युत्तर दिलंय। इस्रायलनं इराणवर हल्ले सुरू केलेत। इस्रायलनं पश्चिम इराणमध्ये हल्ला सुरू केलेला आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतो। इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलनं आता प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे। इस्रायलनं आता इराणवर हल्ले सुरू केलेत आणि इस्रायलनं पश्चिम इराणमध्ये हल्ला सुरू केला आहे। तर काही वेळापूर्वी इराणनं प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर हल्ले सुरू केले। ते 30 क्षेपणास्त्र डागली होती। इस्रायलच्या तेल अवीव शहरावर इराणनं क्षेपणास्त्र डागली होती आणि त्या इराणच्या हल्ल्यानंतर आता इस्रायलनं देखील प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे। तर इस्रायलनं आता आक्रमक होत इराणवर हल्ले सुरू केले आहेत। पश्चिम इराणमध्ये इस्रायलनं हल्ला केलाय। इस्रायलनं पश्चिम इराणमध्ये जोरदार हल्ला केलेला आहे। अमेरिकेनं केलेल्या अणुस्थळांवरील हल्ल्यानंतर इराणनं आक्रमक होत इस्रायलवर हल्ले केले आणि इस्रायलनं देखील आता प्रत्युत्तर देत इराणवर हल्ले सुरू केलेत। इराणच्या 3 अणुतळांवर अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर आता इराणनं इस्रायलवर ताबडतोड हल्ले केलेत। इस्रायलच्या तेल अवीव शहरावर इराणनं क्षेपणास्त्र डागली आहेत। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने आक्रमक मोर्चा इस्रायलकडे वळवलाय। इराणनं इस्रायलवर 30 क्षेपणास्त्र डागल्याची माहिती मिळते। हायफा आणि तेल अवीव या शहरांवर 2 टप्प्यात इराणनं 30 मिसाइल्स टाकलेत। इस्रायलच्या 10 ठिकाणांवर 30 क्षेपणास्त्र डागलेत, ज्यात 17 जण जखमी झालेत। तर दुसरीकडे आता मध्य आशियातील अमेरिकेच्या सैन्य तळांवर इराण हल्ला करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता अमेरिकेची सैन्य तळ ही इराणच्या निशाण्यावर आहेत। इराणनं हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार ठरवत यूएनला पत्र पाठवलंय। तर इराणवरचा हल्ला हा अखंडता आणि सार्वभौमत्वावरचा हल्ला आहे, असं इराणनं या आपल्या पत्रात म्हटलेलं आहे। तर एकीकडे अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर इराणनं देखील प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर हल्ला सुरू केला आणि त्यानंतर इस्रायलनं त्यावर प्रत्युत्तर देत इराणवर पुन्हा हल्ला केलाय। तर दरम्यान इराणच्या हल्ल्यात 17 इस्रायली जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। तर या हल्ल्यानंतरची आपण ही बेचिराग झालेली दृश्य आपण पाहतोय। विध्वंस होतोय। हायफा आणि तेल अवीव मध्ये मिसाइल्स पडलेत, इमारती उद्ध्वस्त झालेल्या आहेत। आपण या दृश्यात पाहू शकतो, या इमारती ही घरं उद्ध्वस्त झाली आहेत, बेचिराग झाली आहेत। दरम्यान आज इराण आणि इस्रायलच्या युद्धात आता अमेरिकेनं उडी घेतली आहे। अमेरिकेनं इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला चढवलाय। इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करत अमेरिकेनं फोर्डो, नतांज, इस्फाहान ही अणुतळं उद्ध्वस्त केली आहेत। इराणवरील हल्ल्यात अमेरिकेनं B2 बॉम्बचा हल्ला केलाय। दरम्यान इराणवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी संबोधित केलं। इराणनं हल्ले थांबवावे आणि शांतीचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं। शिवाय जर इराण थांबला नाही तर पुन्हा हल्ला करू असं देखील ट्रम्प म्हणाले। आणि त्यामुळे आता अमेरिकेच्या एंट्री नंतर आता हे युद्ध नेमकं कुठल्या दिशेनं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर अमेरिकेनं इराणवर कुठे कुठे हल्ले केले ते आपण पाहूयात। नतांज, फोर्डो, इस्फाहान या अणुस्थळांवर अमेरिकेकडून हल्ला करण्यात आला आहे। दरम्यान ट्रम्प यांनी हल्ल्यानंतर संबोधित करताना नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात। Regime, Fordo, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. Our objective was the destruction of Iran's nuclear enrichment capacity and a stop to the nuclear threat posed by the world's #1 state sponsor of terror. Tonight I can report to the world that the strikes were a spectacular military success. Iran's key nuclear enrichment facilities have been completely and totally obliterated. Iran, the bully of the Middle East, must now make peace. If they do not, future attacks will be far greater and a lot easier. I decided a long time ago that I would not let this happen. It will not continue. I want to thank and congratulate Prime Minister Bibi Netanyahu. We worked as a team like perhaps no team has ever worked before. And we've gone a long way to erasing this horrible threat to Israel. I want to thank the Israeli military for the wonderful job they've done.
And most importantly, I want to congratulate the great American patriots who flew those magnificent machines tonight, and all of the United States military on an operation the likes of which the world has not seen in many, many decades. With all of that being said, this cannot continue. There will be either peace or there will be tragedy for Iran far greater than we have witnessed over the last 8 days. Remember, there are many targets left. Tonight's was the most difficult of them all, by far, and perhaps the most lethal. But if peace does not come quickly, we will go after those other targets with precision, speed, and skill. Most of them can be taken out in a matter of minutes. There's no military in the world that could have done what we did tonight, not even close. There has never been a military that could do what took place just a little while ago. दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी या हल्ल्यानंतर काय म्हटलंय आपण पाहूयात. Congratulations, President Trump. Your bold decision to target Iran's nuclear facilities with the awesome and righteous might of the United States will change history. In Operation Rising Lion, Israel has done truly amazing things. But in tonight's action against Iran's nuclear facilities, America has been truly unsurpassed. It has done what no other country on earth could do. History will record that President Trump acted to deny the world's most dangerous regime the world's most dangerous weapons. His leadership today has created a pivot of history that can help lead the Middle East and beyond to a future of prosperity and peace. President Trump and I often say, peace through strength. First comes strength, then comes peace. And tonight, President Trump and the United States acted with a lot of strength. President Trump, I thank you. The people of Israel thank you. The forces of civilization thank you. God bless America. God bless Israel. And may God bless our unshakable alliance, our unbreakable faith. दरम्यान कोणती शहरं अमेरिकेने इराणमधली लक्ष्य केली आहेत आणि काय महत्त्व आहे त्यांचं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर अमेरिकेच्या निशाण्यावर 3 शहर आहेत. नतांज तर इराणची राजधानी तेहरानच्या आग्नेय दिशेला आहे आणि 220 किलोमीटरवर हे नतांज शहर आहे. तर IAEAच्या माहितीनुसार इराणमधील अण्वस्त्र कार्यक्रमासाठी लागणारं सर्वोत्तम युरेनियम हे नतांजमध्ये आहे. नतांजमध्ये गेल्या 9 दिवसात इस्रायलनं 2 वेळा हवाई हल्ला केलाय. इस्रायलच्या हल्ल्यात नतांजमधल्या बहुतांश अण्वस्त्र संयंत्रांची हानी झाली आहे. तर शनिवारी केलेल्या हल्ल्यात नतांजमध्ये संपूर्ण विध्वंस केल्याचा अमेरिकेने दावा केलाय. दुसरं शहर आहे फर्डो. इराणची राजधानी आहे. तेहरानच्या नैऋत्य दिशेला 100 किलोमीटरवर ही अणुभट्टी आहे. भट्टीची क्षमता नतांजच्या अणुकेंद्रापेक्षा बरीच कमी आहे. पण ही अणुभट्टी एक अख्खा डोंगर खोदून तयार करण्यात आली आहे. संरक्षणासाठी इथे अँटी एअरक्राफ्ट सिस्टम्स देखील आहे. फर्डोमध्ये हल्ला करायचा असेल तर अमेरिकन B-2 बॉम्बर विमानं आणि GBU-57 बंकर बस्टर या दोघांचा वापर आवश्यक आहे. अमेरिकेनं शनिवारी रात्री हीच विमानं आणि हेच बॉम्ब वापरलेत. तिसरं शहर आहे इस्फहान. इस्फहान अणुतंत्रज्ञान केंद्र आहे. सुमारे 350 किलोमीटर अंतरावर आहे. तर इराणमधली सर्वात मोठं अणुतंत्रज्ञान केंद्र म्हणून या शहराची ओळख आहे. याच शहरात हजारोंच्या संख्येनं इराणी आहेत. तर अणुशास्त्रज्ञांचं वास्तव्य आहे. इथे चीननं दिलेल्या 3 अणुऊर्जा भट्ट्या देखील प्रस्थापित आहेत. अण्वस्त्र तयार करण्यासाठी आवश्यक अशा युरेनियम एनरिचमेंटचंही काम इथे चालतं. तर इस्रायलनं गेल्या 8 दिवसात इथे सुद्धा हल्ले केलेत. या हल्ल्यात इथे कोणताही अणु उत्सर्जन झालेलं नाही असं IAEAने म्हटलंय. तर अमेरिकेनं याही शहरात अणु केंद्राचं अस्तित्व संपवल्याचा दावा केलाय. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित असल्याची इराणने आता माहिती दिली आहे. ट्रम्प यांचा दावा
फेटा आलाय. इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात आता अमेरिकेनं सहभाग घेतलाय. 2 आठवड्यांचा इशारा देणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या 3 प्रमुख अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केलं. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी फोर्डो, नतांज आणि इस्फहान या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला आणि त्यांना नष्ट केलं अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. आता अमेरिकेच्या हल्ल्यात कोणतंही नुकसान झालेलं नसल्याचं इराणनं म्हटलंय. तर दुसरीकडे इराणने या हल्ल्यानंतर निवेदन जारी करून अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर नागरिकांसाठी कोणताही धोका नसल्याचं इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटलंय. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही, नागरिकांना रेडिएशनचा देखील धोका नाही असं इराणनं म्हटलंय. मात्र ट्रम्प यांनी आपल्या भाषणात हा हल्ला यशस्वी झाल्याचं म्हटलं होतं आणि तसंच त्यांनी इशारा देत इराणला शांततेकडे वाटचाल करण्यास सुद्धा सांगितलं होतं. इराणच्या 3 अणुतळांवर अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर आता इराणनं इस्रायलवर ताबडतोड हल्ले केलेत. इस्रायलच्या तेल अवीव शहरावर इराणनं क्षेपणास्त्र टाकलेत. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचा आक्रमक मोर्चा हा आता इस्रायलकडे वळलाय. इराणनं इस्रायलवर 30 क्षेपणास्त्र डागल्याची माहिती समोर येते. हैफा आणि तेल अवीव या महत्वाच्या अशा शहरांवर 2 टप्प्यात इराणनं 30 मिसाईल्स टाकल्यात. इस्रायलच्या 10 ठिकाणांवर 30 क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. त्यात 17 जण जखमी झालेत. इस्रायलमध्ये ज्या ठिकाणी हल्ले झाले त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अंकित त्यागी आहेत. त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात. हम लोग ये भी कोशिश कर रहे हैं कि अब कुछ ही देर में उन जगहों पर जाने की इजाज़त मिले, पहुंच पाए, क्योंकि यहाँ पर मैं एक बात और भी आपको बताऊं कि ये जो इजरायली डिफेंस फोर्सेस हैं उनकी तरफ से बहुत क्लोज मॉनिटरिंग होती है. उनकी इजाज़त के बाद ही आप उन इलाकों में जा सकते हैं जहां पर ये हमला हुआ या जहां पर नुकसान हुआ है. तो उसका इस वक्त इंतजार कर रहे हैं. जैसे ही इजाज़त मिलेगी तो वो पहली तस्वीरें भी एनडीटीवी इंडिया पर दर्शकों को दिखाएंगे कि किस तरीके से तेल अवीव पर ईरान का जवाबी कार्रवाई हुई है आज सुबह. लेकिन एक बात अहम अब ये बन जाती है कि यहाँ पर प्रधानमंत्री नेतन्याहू और राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने अमेरिका में जो कहा था कि अगर इजराइल की तरफ से कोई भी रिटेलिएशन होता है तो जो उनका काउंटर अटैक होगा वो और भी बड़ा होगा. तो इस वक्त लोगों को भी और शायद दुनिया का भी यह इंतजार है कि इसका जो जवाब है वो किस तरीके से दिया जाएगा. एक बड़े नाजुक दौर में ये जो पूरा जंग है इजराइल और ईरान का वो पहुंच गया है. तर इस्रायल इराणमधील संघर्षात वाढ झाली आहे. इस्रायल आणि इराणमध्ये हवाई हल्ले हे सुरूच आहेत. या दोन्ही देशांच्या संघर्षात अमेरिकेची एंट्री झाली. अमेरिकेनं सहभाग घेतलाय आणि अमेरिकेनं इराणवर मोठे हवाई हल्ले केले. 3 मुख्य शहरांना, 3 अणुकेंद्रांना लक्ष्य करत अमेरिकेनं ही 3 अणुकेंद्र उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आणि त्यानंतर इराणनं संतप्त होऊन अमेरिकेवर प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर हल्ला केला. इराणनं इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलनं देखील त्याच्या प्रत्युत्तरादाखल इराणवर पुन्हा हल्ला केलाय. तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनं इस्रायलवर हल्ला केला. इस्रायलच्या 10 ठिकाणी इराणनं 30 मिसाईल्स टाकल्यात. इस्रायलच्या तेल अवीव शहरावर इराणनं क्षेपणास्त्र डागलेत. याच्यात अनेक इमारती या बेचिराख झाल्यात.